Hi, my name is Flavia. I'm from Our Lady of Bethlehem Parish, Dongri. Welcome to another episode of 8.25 FM. In this episode, I'll be speaking in Marathi. माझा तुम्हा सर्वांसाठी एक प्रश्न आहे. इतरांच्या कृतीमुळे किंवा शब्दांमुळे तुम्हाला कधी त्रास झालेला आहे? आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनाच. आणि याची काही कारणे असू शकतात. पालकांची टीका, नातेवाईकांचे टोमणे किंवा दुखवणारी वक्तव्ये, शाळा कॉलेजामधील मित्रमैत्रिणींची टिंगळ किंवा छळ, सोशल मीडियावर होणारा छळ किंवा सायबर बुलिंग, जात, लिंग किंवा धर्मावर आधारित भेदभाव, अधिकाऱ्यांकडून किंवा संस्थांकडून होणारी अन्यायकारक वागणूक, समाजात पसरवलेली अफवा किंवा गोष्टी. कदाचित तुम्ही एखाद्या जिव्हारी लागलेल्या अनुभवातून गेला असाल, जसे की एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून शारीरिक किंवा भावनिक छळ. ह्या जखमा राग, कटुता, तिरस्कार आणि द्वेष ह्यासारख्या भावना जन्माला घालतात. पण जर या वेदनांना घट्ट पकडून ठेवले तर आपलंच नुकसान होते. क्षमेला आपलेसे केल्यावर तुम्हाला शांतता आणि आशेचा अनुभव मिळू शकतो. क्षमेमुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याच्या मार्गावर आपण जाऊ शकतो. क्षमा म्हणजे काय? क्षमा म्हणजे वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळं काही असू शकते. पण सामान्यात क्षमा म्हणजे राग आणि कटुता सोडण्याचा एक ठरवून घेतलेला निर्णय. ज्याने तुम्हाला दुखवले त्याच्या कृतीचं अस्तित्व कायम राहील, ते आपण बदलू शकत नाही. पण क्षमेवर काम केल्याने त्या घटनेचा तुमच्यावरचा प्रभाव कमी होतो. हे तुम्हाला दुखवलेल्या व्यक्तीच्या नियंत्रणातून मुक्त करू शकते. कधी कधी क्षमा केल्यावर सहानुभूती देखील वाटू लागते. बायबलमध्ये क्षमेची अनेक अशी उदाहरणे आहेत. सर्वात प्रसिद्ध उदाहरण म्हणजे उधळ्या पुत्राचा दाखला. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ह्या दाखल्यामध्ये एक बाप आपल्या चुकलेल्या मुलांच्या पापाची क्षमा करतो. सर्वात मोठे उदाहरण क्षमेचे जे आपल्या समोर आहे ते म्हणजे येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्ताने आपल्या विरुद्ध वाईट वागलेल्या सर्वांना क्षमा केली. येशू ही क्षमाशीलतेची मूर्ती आहे. मी तुम्हाला क्षमेबद्दल एक खरी घटना सांगते. शिकागोमध्ये 1995 मध्ये ब्रायन नावाचा एक मुलगा आपल्या घरी परत येत असताना जुॲन नावाच्या 17 वर्षाच्या एका मुलाने त्याच्यावर गोळी झाडून त्याला ठार मारले. ब्रायन आपल्या आई वडिलांचा एकुलता मुलगा होता आणि जुॲनने त्याला मारण्याचे कारण म्हणजे जुॲन त्याच्या वैयक्तिक आयुष्यात संघर्षात होता. त्याच्या मनात राग, नैराश्य ह्याचा त्याला सामना करावा लागत होता. आणि ह्या सर्वाचा परिणाम म्हणजे त्याने ब्रायनला ठार मारले. आणि ह्यामध्ये ब्रायनची काहीच चूक नव्हती. जुॲनला त्यानंतर 2 दिवसानंतर अटक करण्यात आले आणि जुॲन तुरुंगामध्ये होता. ब्रायनचे आई वडील हे ख्रिस्ती श्रद्धेचे प्रतीक होते. ते ख्रिस्ती श्रद्धेमध्ये वाढत होते आणि ख्रिस्ती श्रद्धेमध्ये वाढत असताना त्यांनी निर्णय घेतला की त्यांनी जुॲनला क्षमा करावी. आणि तदनंतर 6 वर्षानंतर 2001 मध्ये ब्रायनच्या आई वडिलांनी तुरुंगात जाऊन जुॲनची भेट घेतली आणि त्याला क्षमा केली. ह्या प्रसंगाद्वारे मी तुम्हाला असे सांगण्याचा प्रयत्न नाही करत की क्षमा करणे सोपे आहे. नाही, क्षमा करणे सोपे नाही. क्षमा करताना अनेक अशा अडचणी येऊ शकतात, विशेषतः तरुणांना. राग आणि इगोमुळे क्षमा करणं कठीण वाटणं, क्षमा केल्याने आपण कमकुवत दिसू अशी भावना निर्माण होणं, मित्रांमुळे राग धरून ठेवण्याचा दबाव, न्याय आणि निष्पक्षतेच्या भावनांची विसंगती वाटणं, क्षमा केली
तर पुन्हा त्रास होईल याची भीती आपणास वाटत असते. द्वेष धरून ठेवण्याचे अनेक असे परिणाम होऊ शकतात. आपल्याला वर्तमान क्षणाचा आनंद घेता येत नाही. नैराश्य, चिडचिडेपणा आणि चिंता, आध्यात्मिक दृष्टिकोनांची संघर्ष, इतरांसोबतचे संबंध बिघडणे, ही सर्व परिणाम द्वेष धरून ठेवण्यामुळे होऊ शकतात. आपल्याला अजून एक प्रश्न वाटतो की समोरची व्यक्ती क्षमा केल्यानंतर सुद्धा बदलली नाही, मग तर क्षमेचे उद्दिष्ट म्हणजे दुसऱ्यांना बदलणं नव्हे, तर हे आपल्या स्वतःच्या शांतीसाठी आहे, स्वतःच्या आनंदासाठी आहे आणि स्वतःच्या समाधानासाठी आहे. आपल्या मनात असा देखील प्रश्न येत असेल की जर क्षमा मागणारी व्यक्ती आपणच असलो तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारा. इतरांची माफी मागा, पण कारणे देऊन नव्हे. माफी मिळेलच असे नाही, पण आपण स्वतःला बदलायला सज्ज असले पाहिजे. आता ह्या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला मिळणारी सर्वात मोठी मदत म्हणजे प्रार्थना. प्रार्थना आपल्याला देवाशी संवाद साधण्याची संधी देते. प्रार्थना ही मार्गदर्शन, शांती आणि धैर्य देणारी शक्ती आहे. प्रार्थना केल्याने आपण देवाच्या दृष्टिकोनातून क्षमेचा अर्थ समजू शकतो. बायबलमध्ये अनेक अशी उदाहरणे आहेत जी आपल्याला क्षमा करण्यासाठी प्रोत्साहन करतात. जसे की मॅथ्यू अध्याय 6 ओवी 14 ते 15 म्हणते, जर तुम्ही लोकांना त्यांच्या चुकीची क्षमा केली तर स्वर्गवासी पिता तुमच्या देखील चुकींची क्षमा तुम्हाला करेल. पण जर तुम्ही क्षमा केली नाही तर तोही तुमची पापे माफ करणार नाही. आता क्षमा करण्यासाठी हे अशक्य आहे की आपण फार मोठ्या चुकींची क्षमा करण्यापासून सुरुवात करू. नाही, तर आपण छोटी छोटी पावले घेऊन सुद्धा क्षमा करायला आपल्याला स्वतःला प्रोत्साहित करू शकतो. जसे की ज्यांनी त्रास दिला त्याच्यासाठी प्रार्थना करणे, बायबलमधील क्षमेवर आधारित अध्याय वाचणे, जवळच्या व्यक्तीशी बोलून त्यांचा सल्ला घेणे, लहान गोष्टींची माफी करण्यापासून आपण सुरुवात करू शकतो. ख्रिस्त सभा आपल्याला कित्येक वेळा क्षमा करण्यासाठी प्रोत्साहन करते. क्षमेला निवडणे, माफी देणे आणि स्वतःला माफ करणे हाच खऱ्या ख्रिस्ती जीवनाचा अर्थ आहे. थँक यू फॉर लिसनिंग टू मी. Stay tuned for the next episode. You want to take this shot again or this is fine? Fine? Okay, then I'll start. धर्माची शिकवण, क्षमा. Thank you for listening to me. Stay tuned for the next episode.